बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड समजला जाणारा आरोपी वाल्मिक कराड हा जवळपास मागील 16 महिन्यांपासून बीडच्या तुरुंगात आहे। शुक्रवारी 17 एप्रिलला काही तासांसाठी तो बाहेर आला होता आणि त्यासाठी निमित्त होतं त्याची बिघडलेली तब्येत। पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं। या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात वाल्मिक कराडचं बदललेलं रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। अंगावर गुलाबी शर्ट, डोक्यावर वाढलेले पांढरे केस, तोंडाला मास्क, खांद्यावर रुमाल, हातात दोरखंड, मनगटावर बांधलेले भगवे दोरेगंडे आणि पायात चप्पल नसलेल्या अवस्थेत वाल्मिक कराड दिसून आला। त्याचा थकलेला आणि हताश चेहरा सगळं काही सांगून जात होता। मंडळी, एकेकाळी बीड जिल्ह्यावर अधिराज्य गाजवणारा, मंत्र्यांसोबत वावरणारा आणि अलिशान गाड्यांमध्ये फिरणारा हा तोच वाल्मिक कराड आहे, ज्याची आता जेलमध्ये राहून अत्यंत वाईट अवस्था झाल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मात्र आज देव पाहिला असं म्हणत त्याचे समर्थक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात। दरम्यान जेलमध्ये त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात त्याच्या तपासण्या करण्यात आल्या। त्यात कराडला सिस्टायटिस हा आजार झाल्याचं निदान झालंय। पण हा आजार काय आहे, कराडच्या कोणकोणत्या टेस्ट करण्यात आल्यात, या संदर्भात डॉक्टरांनी नेमकी कोणती महत्त्वाची माहिती दिली आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, कर्माचा एक मूलभूत नियम आहे। प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे चांगलं किंवा वाईट फळ मिळतं। तुम्ही वाईट कृती केली तर त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात आणि नेमकं हेच आता आरोपी वाल्मिक कराडच्या बाबतीत बघायला मिळत असल्याची चर्चा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्या ठिकाणी त्याला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप वारंवार केले जातात, पण तुरुंगात त्याची तब्येत नेहमीच बिघडत असल्याचं सांगण्यात येत आहे। यापूर्वी वाल्मिक कराडनं त्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असून झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याचं सांगितलं होतं। त्यासाठी ऑटोसिकॅप मशीनची आवश्यकता आहे। या मशीनमुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवला जातो आणि हीच मशीन लावण्यासाठी मदतनीस पाहिजे अशी मागणी कराडनं याचिकेद्वारे कोर्टाला केली होती, पण नंतर ती मागणी फेटाळण्यात आली। दरम्यान त्यावेळी तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, पण आता बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा त्याची तब्येत बिघडल्याचं समोर आलंय। पोटदुखी आणि तापाचा त्रास होत असल्यानं 11 आणि 15 एप्रिलला त्याला बीडच्या कारागृहातच प्राथमिक उपचार देण्यात आले होते, पण तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं कारागृहातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुक्रवारी त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान जिल्हा रुग्णालयात सर्जन आणि फिजिशियन यांनी कराडची तपासणी केल्यानंतर कराडच्या CT स्कॅन, सोनोग्राफी आणि रक्ताच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या। सोनोग्राफी आणि CT स्कॅन मध्ये सिस्टायटिस म्हणजेच मूत्राशयातील बदल जाणवले। कराडच्या मूत्राशयाच्या पिशवीला थोडीशी सूज असल्यानं ताप व पोटदुखीचा त्रास असल्याचं निदान झालंय। तर रक्ताच्या अहवालातही काही किरकोळ बदल दिसून आलेत, पण हे सर्व आजार औषधांनी बरे होण्यासारखे असल्यानं डॉक्टरांनी त्याला ऍडमिट न करता पुन्हा कारागृहात पाठवलं। त्याला 7 दिवसांची औषधं देत पुन्हा 7 दिवसांनी वैद्यकीय तपासणीचा सल्ला देण्यात आलाय। थोडक्यात तपासणीनंतर प्रकृती धोक्यात नसल्याचं स्पष्ट झाल्यावर औषधोपचार देऊन कराडची पुन्हा बीड कारागृहात रवानगी करण्यात आली। तर कराडच्या प्रकृतीबाबत जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी म्हटलं की तपासण्या केल्या असता सिस्टायटिस असल्याचं निदान झालं, परंतु औषधोपचारावर हा आजार बरा होणार असल्यानं ऍडमिट केलं नसल्याचं डॉक्टर चव्हाण यांनी सांगितलंय। मंडळी, सिस्टायटिस या आजाराची प्रमुख लक्षणं सांगायची झाली तर या आजारात लघवी करताना तीव्र स्वरूपाची जळजळ किंवा वेदना होतात। वारंवार लघवीला जावं लागतं, पण प्रमाण कमी असतं। लघवीचा रंग गडूळ होणे किंवा दुर्गंधी येणे, तसेच ओटीपोटात सतत दुखणे किंवा ताण जाणवणं अशा प्रकारची लक्षणं दिसत असल्यानेच कराडला सिस्टायटिस झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यावर 7 दिवसांचे औषधोपचार देण्यात आलेत आणि 7 दिवसांनी वैद्यकीय तपासणीचा सल्ला देखील देण्यात आला। आता त्यासाठी त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणलं जाईल का, की मग जेलमध्येच त्याची तपासणी केली जाईल, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय औषधोपचारानंतरही कराडच्या प्रकृतीत सुधारणा नाही झाली तर पुढे त्याला ऍडमिट केलं जाऊ शकतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात आणतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्याचे समर्थक त्या व्हिडिओचा आधार घेत सोशल मीडियावर रील्स शेअर करतात। कानून अंधा, अदालत झुटी असं म्हणत कराडचं समर्थन केलं जात आहे।
तसंच आज आम्ही आमचा देव पाहिला, अण्णा लवकर बरे व्हा, अशाही काही पोस्ट त्या व्हिडिओ सोबत पाहायला मिळतात. काही समर्थक तर अण्णा लवकर बाहेर येतील अशी अपेक्षा अजूनही बाळगून आहेत. पण त्यांच्यासाठी ही माहिती सांगणं आवश्यक आहे की आरोपी कराड हा जवळपास मागील 16 महिन्यांपासून बीडच्या कारागृहात आहे. तेथील विशेष मकोका न्यायालय असेल, मुंबईतला हायकोर्ट असेल की मग दिल्लीतील सुप्रीम कोर्ट, सगळीकडेच कराडचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय. थोडक्यात वाल्मिक कराडच्या सुटकेचे सगळेच मार्ग आता बंद झालेत. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर बीडच्या विशेष न्यायालयात खटला सुरू असून सर्वच आरोपींना कठोर शिक्षा होणार असल्याचं बोललं जात आहे. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.